Hello everyone, now today we are going to discuss one important theorem. So that theorem has asked in winter 15 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. A finite integral domain is a field. So this is the statement. Now we have to prove that theorem. काय प्रूव्ह करायचं आपल्याला finite integral domain field is a field. So first of all let D is equal to x1, x2, xn be a finite integral domain. Then D is a commutative ring which has no zero divisor. गिवन काय दिलं आपल्याला D हा फायनाईट इंटिग्रल डोमेन आहे, तर आपण कन्सिडर केलेलं आहे D इज इक्वल टू x1 x2 अप टू xn बी अ फायनाईट इंटिग्रल डोमेन. सो D इज अ कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर. बघा इंटिग्रल डोमेनची डेफिनेशन आहे ती कम्युटेटिव्ह रिंग असते आणि विच हॅज नो झिरो डिवायझर. त्यामध्ये झिरो डिवायझर नसतात, त्यालाच काय म्हणतो आपण इंटिग्रल डोमेन. सो इंटिग्रल डोमेनची काय डेफिनेशन आहे. फॉर एक्स इज नॉट इक्वल टू झिरो कॉमा वाय बिलॉंग डी इफ एक्स वाय इज इक्वल टू झिरो देन वाय इज इक्वल टू झिरो. जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर झिरो येत असेल तर त्या दोन एलिमेंटमधनं एक एलिमेंट काय असणार, झिरो असणार. जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट मीन्स एक्स वाय इज इक्वल टू झिरो येत आहे आणि एक्स जर नॉन झिरो आहे तर वाय काय असणार, झिरो असणार. ही डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. नाव नेक्स्ट लेट ए इज नॉट इक्वल टू झिरो इन डी. ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे डी मधला, रिंग डी मधला ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे. तर मी याला ए हा नॉन झिरो एलिमेंट आहे याला मी मल्टिप्लाय करते डी या सेटसोबत. तर काय मिळणार, ए एक्स वन कॉमा ए एक्स टू अप टू ए एक्स एन बिलॉंग डी. तर डी काय हा रिंग आहे. सो ए एक्स वन अप टू ए एक्स एन आर डिस्टिंक्ट एलिमेंट ऑफ डी. तर ए एक्स वन अप टू ए एक्स एन काय आहे, डिस्टिंक्ट एलिमेंट आहे म्हणते डी मधली. So let a x I is equal to a x j for some I is not equal to j. तर आपण a x1 अप टू a xn काय डिस्टिंक्ट एलिमेंट आहे म्हणजेच डिफरंट एलिमेंट आहे रिंग डी मधले. तर आपण काय कन्सिडर करूया की ते इक्वल आहे. मीन्स लेट a x I इज इक्वल टू a x j फॉर सम I इज नॉट इक्वल टू j. सो ए एक्स आहे हा ए एक्स जे हा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, मायनस ए एक्स जे इज इक्वल टू झिरो. ए कॉमन निघणार. सो ए इन अ ब्रॅकेट ए एक्स आहे मायनस एक्स जे इज इक्वल टू झिरो. बट गिवन काय आहे, काय कन्सिडर केलं आहे आपण, ए नॉन झिरो एलिमेंट आहे रिंग डी मधला. जर ए नॉन झिरो आहे तर एक्स आय मायनस एक्स जे हा जो ब्रॅकेट आहे याला झिरो असायलाच पाहिजे. सो एक्स आय मायनस एक्स जे इज इक्वल टू झिरो. एक्स जे राईट हँड साईडला शिफ्ट होणार मीन्स एक्स आय इज इक्वल टू एक्स जे. बट हे कॉन्ट्राडिक्ट करत आहे कशाला, आय इज नॉट इक्वल टू जे. तर पण काय म्हटलं, ए एक्स वन अप टू ए एक्स एन हे डिस्टिंक्ट एलिमेंट आहे पण आपल्याला काय मिळत आहे ते इक्वल मिळत आहे म्हणजेच कॉन्ट्राडिक्शन आहे विच इज कॉन्ट्राडिक्शन टू आय इज नॉट इक्वल टू जे. सो दस ए एक्स वन अप टू ए एक्स एन आर एन डिस्टिंक्ट एलिमेंट लेईंग इन डी. तर ए एक्स वन अप टू ए एक्स वन ए एक्स एन काय आहे, डिस्टिंक्ट एलिमेंट आहे रिंगमधले. सो विच हॅज एक्झॅक्टली एन एलिमेंट. सो देअरफॉर बाय पिजनहोल प्रिन्सिपल दिस मस्ट अकाउंट फॉर ऑल एलिमेंट ऑफ डी. एव्हरी एलिमेंट वाय बिलॉंग डी कॅन बी रिटर्न ॲज वाय हा एनी एलिमेंट आहे रिंग डी मधला. तर त्याला आपण असं लिहू शकतो वाय इज इक्वल टू ए एक्स आहे, कारण ए एक्स आहे हा जो एलिमेंट आहे हा सुद्धा रिंग डी, बघा ए एक्स आहे हा जो एलिमेंट आहे हा सुद्धा रिंग डी मधला एलिमेंट आहे आणि वाय हा सुद्धा एलिमेंट आहे रिंग मधला. तर मी त्याला असं लिहू शकते वाय इज इक्वल टू ए एक्स आहे फॉर सम एक्स आहे. सो implies a is equal to axp for some xp belong d. xp पण हा एलिमेंट आहे रिंग डी मधला सिन्स a belong d. सो a is equal to a इंटू xp इज इक्वल टू xp इंटू a. ही कोणती प्रॉपर्टी आहे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. a डॉट b इज इक्वल टू b डॉट a. पण इथे काय आहे, a xp इज इक्वल टू xp a. नाउ नेक्स्ट लेट y belong d इज इक्वल टू y इज इक्वल टू a इंटू एक्स आय फॉर सम एक्स आय बिलॉंग डी. सो बघा y इज इक्वल टू एक्स आय याला मी एक्स पीने मल्टिप्लाय करते तर काय मिळणार, एक्स पी इंटू वाय इज इक्वल टू एक्स पी इंटू ए इंटू एक्स आय. सो एक्स पी आणि एला मी कंबाईन लिहिते एक्स पी इंटू ए इंटू एक्स आय. पण एक्स पी इंटू ए काय होत असते, बघा एक्स पी इंटू ए काय होत असते, ए होत असते. तर एक्स पी इंटू ए काय होणार, ए इंटू एक्स आय इज इक्वल टू ए इंटू एक्स आय काय आहे, वाय आहे. तर एक्स पी इंटू वाय काय होणार, वाय होत असते. म्हणजेच एक्स पी काय हा युनिट एलिमेंट आहे तेव्हाच त्याला वाय सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर वाय मिळत आहे ना.
एक्स पी इंटू वाय, तर काय मिळतं आहे, वाय मिळत आहे. म्हणजे एक्स पी काय आहे, युनिट एलिमेंट आहे. तेव्हाच त्याला वाय सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळत आहे, आपल्याला वाय मिळत आहे. सो एक्स पी इज अ युनिट एलिमेंट ऑफ डी, हेन्स वी राईट इट ॲज 1, दॅट इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी 1 एक्झिस्ट इन डी. नाउ 1 बिलॉंग डी, दॅट इज 1 इज अ मल्टिपल ऑफ ए. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, इंटिग्रल डोमेन हा काय फील्ड आहे हे प्रूव्ह करायचं होतं. फील्डची काय प्रॉपर्टी आहे, युनिटी प्रूव्ह केली आहे आपण, कम्युटेटिव्हिटी प्रूव्ह केली आहे, युनिटी प्रूव्ह केली आहे. आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला, नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट बसायला हवा. तर कम्युटेटिव्हिटी आपण प्रूव्ह केली आहे, युनिटी प्रूव्ह केली आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. तर काय होणार, इंटिग्रल डोमेन फील्ड होणार. सो there exists B belong D such that 1 is equal to AB, that is B is a inverse of A. हा जर B लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, B इन्व्हर्स इज इक्वल टू A, मीन्स B is a inverse of A. So implies multiplicative inverse exists for each non-zero element of D. So that is non-zero element of D form an abelian group under multiplication. So therefore by definition D is a field. तर कोणती प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली आहे, कम्युटेटिव्हिटी प्रूव्ह केली आहे. बघा यामध्ये आपण कम्युटेटिव्हिटी प्रूव्ह केली आहे आणि इथे आपण काय प्रूव्ह केलं आहे, एक्स पी इंटू वाय इज इक्वल टू वाय, मीन्स युनिटी प्रूव्ह केलं आहे. त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, कम्युटेटिव्ह झालं, युनिटी झालं. आता प्रूव्ह करायचं आहे आपल्याला इन्व्हर्स. सो 1 इज इक्वल टू ए बी, तर बी काय इन्व्हर्स आहे एचा, म्हणजे तिन्ही पण प्रॉपर्ट्या प्रूव्ह झाल्या आहे. तर काय होणार, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट फॉर इच नॉन झिरो एलिमेंट ऑफ डी. सो दॅट इज नॉन झिरो एलिमेंट ऑफ डी फॉर्म अन अबेलियन ग्रुप अंडर मल्टिप्लिकेशन. म्हणजे नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स इथे एक्झिस्ट होणार आहे. तर काय होणार, देअरफॉर बाय डेफिनेशन डी इज अ फील्ड. आपण स्टार्ट केलं होतं डी हा इंटिग्रल डोमेन आणि प्रूव्ह काय केलं आहे, डी इज अ फील्ड. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Now next we are going to take one important theorem. If D is an integral domain and D is of finite characteristic, then prove that characteristic of D is a prime number. So let D is an integral domain and let D is of finite characteristic. Then we have to prove that let P be the characteristic of D. Then P is a positive integer. Then we have to prove that P is a prime. काय दिलं आपल्याला गिवन, D हा इंटिग्रल डोमेन आहे, तसंच D हा फायनाइट कॅरेक्टरिस्टिक आहे. P be the characteristic of D where P is a काय पॉझिटिव्ह इंटिजर आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की P हा प्राईम आहे. सो इफ पॉसिबल लेट P इज नॉट प्राईम. तर Pला आपल्याला प्राईम प्रूव्ह करायचं आहे. तर काय करायचं, हा जो थेरम आहे मी कॉन्ट्राडिक्शननी प्रूव्ह करणार आहे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, जे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अपोजिट अजूम करायचं. सो इफ पॉसिबल दॅट लेट P इज नॉट अ प्राईम. सो P इज इक्वल टू P1 इंटू P2. P इज इक्वल टू P1 इंटू P2 मी कन्सिडर केला आहे. सो P1 लाईज बिटवीन 1 अँड P अँड ऑल्सो P2 लाईज बिटवीन 1 अँड P. सो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ D इज P इज इक्वल टू P1, P इज इक्वल टू P इंटू E इज इक्वल टू 0. बघा कॅरेक्टरिस्टिक एलिमेंटची मी डेफिनेशन सांगितली आहे. सपोज ई हा एनी एलिमेंट आहे रिंगमधला, तर मी ईला जर ए टाइम्स मी ॲड केलं, सो ई इंटू ई प्लस ईला मी ए टाइम्स ॲड केल्यानंतर मला काय मिळत आहे, 0 मिळत आहे. मीन्स ए इंटू ई इज इक्वल टू मला काय मिळत आहे, 0 मिळत आहे. ही डेफिनेशन होती कॅरेक्टरिस्टिक रिंगची. सो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी इज P इज इक्वल टू P इंटू ई इज इक्वल टू 0. सो Pची व्हॅल्यू काय आहे, P1 इंटू P2 इंटू ई इज इक्वल टू 0. तर याला मी ब्रेक करू शकते, P1 इंटू P2. ईला मी असं लिहू शकते ई डॉट ई इज इक्वल टू, बघा P इज इक्वल टू P इंटू ई इज इक्वल टू 0. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी इज P इज इक्वल टू P इंटू ई इज इक्वल टू 0. ही डेफिनेशन आहे कॅरेक्टरिस्टिकची. सपोज ई हा एनी एलिमेंट आहे रिंगमधला, तर त्याला P टाइम्स ॲड केल्यानंतर मला काय मिळत आहे, 0 मिळत आहे. ही डेफिनेशन आहे कॅरेक्टरिस्टिक रिंगची. सो P1 इंटू P2 डॉट ई इज इक्वल टू 0. त्यानंतर मी काय करत आहे, याला ईनी मल्टिप्लाय करत आहे. मीन्स P1 इंटू P2 इंटू ई इज इक्वल टू ईनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार, 0 इंटू ई मीन्स 0. सो P1 इंटू ई इंटू P2 इंटू ई इज इक्वल टू 0. तर P1 ई इज इक्वल टू 0 और P2 ई इज इक्वल टू 0 सिंस D इज एन इंटिग्रल डोमेन.
तर बघा इंटिग्रल डोमेनची डेफिनेशन काय म्हणते. इंटिग्रल डोमेनची डेफिनेशन म्हणते जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमधल्या कोणत्या पण एका एलिमेंटने 0 असायला हवं. सो आयदर P1 इंटू ई इज इक्वल टू 0 और P2 ई इज इक्वल टू 0. जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमध्ये कोणत्या पण एका एलिमेंटने 0 असायला हवं. मीन्स P1 डॉट ई इज इक्वल टू 0 असायला हवं और P2 डॉट ई इज इक्वल टू 0 असायला हवं फॉर ऑल ए बिलॉंग डी. ही डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. तर वी नो दॅट P इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ D. P हा कॅरेक्टरिस्टिक आहे डीचा. सो बाय डेफिनेशन P इज द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर सच दॅट P डॉट ए इज इक्वल टू 0 फॉर ऑल ए बिलॉंग D. सपोज ए हा एनी एलिमेंट आहे इंटिग्रल डोमेनमधला, त्याला P टाइम्स ॲड केल्यानंतर काय मिळत आहे, 0 मिळत आहे. तर ही डेफिनेशन आहे कॅरेक्टरिस्टिकची. बट फर्स्ट इज अ कॉन्ट्रडिक्शन. बघा इक्वेशन फर्स्ट काय आहे, इक्वेशन फर्स्ट आहे डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. जर P1 इंटू P2 P1 इंटू ई इज इक्वल टू 0 और P2 इंटू ई इज इक्वल टू 0 जर असेल तर काय म्हणते, जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 येत असेल तर दोन एलिमेंटमधलं कोणत्या पण एका एलिमेंटने 0 असायला हवं. ही डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. सो याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देते. बट फर्स्ट इज अ कॉन्ट्रडिक्शन. फर्स्ट कॉन्ट्रडिक्ट करत आहे. का बरं कॉन्ट्रडिक्ट करत आहे, फर्स्ट कॉन्ट्रडिक्ट करत आहे कारण P1 इंटू ए इज इक्वल टू 0 और P2 इंटू ए इज इक्वल टू 0. बघा तर फायनाईट कॅरेक्टरिस्टिकचे डेफिनेशन काय म्हणते, फायनाईट कॅरेक्टरिस्टिकचे डेफिनेशन म्हणते म्हणजे आपल्याला युनिक, तर फायनाईट कॅरेक्टरिस्टिकची जी डेफिनेशन आहे ती काय म्हणते, आपल्याला युनिक एलिमेंट मिळायला हवा. तर आपल्याला P1 इंटू ए इज इक्वल टू 0 मिळत आहे और P2 इंटू ए इज इक्वल टू 0 मिळत आहे. मीन्स बट फर्स्ट इज अ कॉन्ट्रडिक्ट. तर ही जी डेफिनेशन आहे कॅरेक्टरिस्टिक इंटिजरची, तर ती काय करते, कॉन्ट्रडिक्ट करते इक्वेशन नंबर फर्स्टला. कारण P1 इज इक्वल टू 0 इंटू अँड P2 इंटू ए इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय मिळत आहे, एक युनिक व्हॅल्यू नाही मिळत आहे. P1 इंटू ए इज इक्वल टू 0 अँड P2 इंटू ए इज इक्वल टू 0. युनिक व्हॅल्यू मिळत आहे का, आपल्याला नाही मिळत आहे. तर डेफिनेशन काय म्हणते, कॅरेक्टरिस्टिकची आपल्याला युनिक व्हॅल्यू मिळायला हवी. त्यामुळे इक्वेशन फर्स्ट काय होत आहे, कॉन्ट्रडिक्ट होत आहे. सो देअर फॉर अवर अजम्पशन दॅट P इज नॉट अ प्राईम. So this is false. Hence P is a prime. तर काय, P हा प्राईम नंबर नाही आहे. त्यामुळे जे पण आपण अजम्पशन केलं होतं P इज अ प्राईम नंबर, बघा आपण अजम्पशन काय केलं होतं, P इज नॉट अ प्राईम. तर हे काय आपलं फॉल्स आहे. सो P इज नॉट अ प्राईम इज फॉल्स. हेन्स P इज अ प्राईम. दिस इज अवर प्रूफ.